पहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे. या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. परवा पण आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवेची चालू आहे त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी, कारण साधारण मे नंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि पीडब्ल्यूडी हे दोन्ही विभागांकडे जी कामं आहेत त्या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ते जाईल. काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे मागं राहतील. प्रामुख्यानं इंदापूर माणगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील. दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतंय म्हणजे आरवलीपासून ते संगमेश्वरच्या इथं जे वाटतं आता ते म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की तुम्ही माणसं वाढवा. मला वाटतं संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संत गतीनं चाललंय. त्या पण सूचना काल दिल्या की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे जे पुढे पावसाळ्यामध्ये करता येणार नाही तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ती त्यांनी वर आणलं पाहिजे किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी कर्मचारी वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं. थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत पण आम्ही त्या दोघांना सांगितलं होतं तुमचा विषय डिपार्टमेंटला आणि हे प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुम्ही सॉर्ट आउट केले पाहिजेत. डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ऍडव्हान्स दिलाय सगळं दिलंय त्यामुळे डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाहीये. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्या पेमेंटचे जे आहेत ते करा नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव आणि हे करण्याचा आम्हाला करायला लागेल. कारण आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाहीये आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाहीये. त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे माझ्या ह्यानं एक तर आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या आधी म्हणजे महत्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती गणपतीला इकडे येतात आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडे असतो त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही. गणपतीच्या दृष्टीनं मे एंडपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजे. म्हणजे खड्डे त्याचं जे काही असेल त्याचं डांबरीकरण करणं कॉन्क्रिटीकरण करणं जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मे एंडपर्यंत जिथे जिथे कामं अडकतील तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत. म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं. हा रस्ता पूर्ण पर्यंत आता माणगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला कळत तर त्याला एक 11 महिन्याची मुदत तिथून पुढे आहे. तर माणगाव इंदापूरचा एक विषय थोडा वर्षभर पुढे जाईल अजून काय ते
बायपास करायचा. तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्चपर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतोय. त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आपलं डक्टिंग जे व्हेंटिलेशनच आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. त्यामुळे तो टनल पण मार्चच्या पर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय. साधारण पण टनलची पाणी केली तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जिथे जिथं जुन्या टनलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे. अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्रकार होतोय. त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी केलंय. पण थोडं असं काही मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही. थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते. थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनलमधनं येते. पण त्यांचं मला जे दिलं की काय ते IIT वाल्यांकडनं पण त्यांनी सर्व्हे करून घेतलाय. गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चाललाय. पण जे काही परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे. असं काही त्याच्यामुळे धोका होईल किंवा त्यानं काही होईल अशी काही तिथं परिस्थिती नाही. काही ठिकाणी